सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हे गाव म्हणजे संतांची भूमी. पण याच गावात एक वेगळंच विश्व नांदत होतं. गावाच्या एका कोपऱ्यात श्यामा नावाच्या प्रसिद्ध गणिकेचा मोठा वाडा होता. श्यामा केवळ नर्तकी नव्हती, तर तिच्या सौंदर्याची आणि नृत्याची मोहिनी दूरवरच्या राजवाड्यांवर होती. तिच्या अंगणात रोज पालख्या उतरायच्या, पैशांचा पाऊस पडायचा आणि घुंगरांच्या आवाजात रात्र न्हाऊन निघायची. या विलासी वातावरणात श्यामाची पोती एक रत्न जन्माला आले, कान्होपात्रा. कान्होपात्रा दिसायला इतकी अनुपम होती की तिचे रूप पाहून लोक म्हणायचे, ही मानवी कन्या नसून साक्षात स्वर्गातील अप्सरा आहे. तिचे डोळे हरणासारखे चपळ, वर्ण सोन्यासारखा लख आणि हसणे म्हणजे जणू चांदण्याचा वर्षाव. श्यामा आपल्या मुलीला बघून मनोमन सुखावायची. तिला वाटायचे, माझी मुलगी माझ्यापेक्षाही मोठी नर्तकी होईल. संपूर्ण दख्खनचा सुलतान तिच्या पायाशी झुकेल आणि आमचे ऐश्वर्य पिढ्यानपिढ्या टिकेल. कान्होपात्रा जशी मोठी होऊ लागली तसे श्यामाने तिला नृत्याचे आणि गाण्याचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. तिला रोज महागातली भरजरी पैठणी, हिऱ्यांचे दागिने आणि केसात मोगऱ्यांचा गजरा माळून आरशासमोर उभे केले जाई. पण कान्होपात्रा आरशात स्वतःला बघून आनंदी होत नसे. तिच्या चेहऱ्यावर एक अनामिक दुःख असायचे. एके दिवशी श्यामा तिला दागिने घालत असताना कान्होपात्राने विचारले. कान्होपात्रा म्हणाले, आई, हे दागिने, हे रेशमी वस्त्र कोणासाठी आणि हे सौंदर्य तरी किती काळ टिकणार? उद्या जेव्हा चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील तेव्हा हे जग माझ्याकडे बघणार तरी का? तेव्हा श्यामा हसून म्हणाली, वेडी आहेस का तू कान्हा? जोपर्यंत तू रूप आहे तोपर्यंत हे तुझ्या पायाशी आहे. तू फक्त असा पुरुष शोध तो सर्वात श्रीमंत असेल, जो तुला राणीसारखा जपेल. कान्होपात्रा त्यावर म्हणाली, आई, मला असा पुरुष हवाय ज्याचे रूप कधीही माळवणार नाही, जो काळाच्या पलीकडेही सुंदर असेल. असा कोणी आहे का या जगात? श्यामाकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तिने कान्होपात्राला केवळ भौतिक जगाचे स्वप्न दाखवले होते, पण कान्होपात्राचा आत्मा काहीतरी शाश्वत शोधत होता. एका सकाळी मंगळवेढ्याच्या रस्त्यावरून वारकऱ्याची दिंडी निघाली होती. हातात भगव्या पताका, कपाळी बुक्का आणि ओठांवर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा गजर. कान्होपात्रा खिडकीत उभी होती. तो नाद ऐकून तिच्या अंगावर शहारे आले. ती धावतच रस्त्यावर आली. तिने एका वृद्ध वारकऱ्याचे पाय धरले. कान्होपात्रा म्हणाली, बाबा थांबा, तुम्ही ज्याचं नाव घेताय तो विठ्ठल कोण आहे? तो कुठे राहतो? वारकरी म्हणाले, बाळा, तो पंढरीचा पांडुरंग आहे. तो अनाथांचा कैवारी आणि त्रिभुवनाचा स्वामी आहे. त्याचं रूप इतकं साजरं आहे की प्रत्यक्ष मदनाचा गर्वही त्याच्या समोर गळून पडेल. तो कोणाचं रूप बघत नाही, तो फक्त अंतःकरणाची ओढ बघतो. कान्होपात्रा म्हणाली, बाबा, माझ्यासारखा कलंकित कुटुंबात जन्मलेल्या मुलीला तो आपल्याला म्हणेल का? तो मला स्वीकारेल का? वारकरी म्हणाले, अगं लेकी, तो तर पतितांचा पावन आहे. त्याच्या दरबारात जात, धर्म किंवा व्यवसाय बघितला जात नाही. तिथे फक्त भाव बघितला जातो. तू एकदा त्याला हाक तर मार, तो धावत येईल. वारकऱ्यांचे हे शब्द कान्होपात्राच्या काळजाला भिडले. तिने ठरवले, आता हा देह त्या विठ्ठलाचाच होणार. आईचा प्रखर विरोध, समाजाची निंदा आणि घराचे ऐश्वर्य सोडून कान्होपात्रा एका रात्री वारकऱ्यांसोबत पंढरपूरला निघाली. चंद्रभागेच्या तीरावर पोहोचताच तिला एक वेगळी शांती लाभली. वाळवंटात स्नान करून ती रांगेत उभी राहिली. जेव्हा ती गाभाऱ्यात पोहोचली आणि तिने त्या सावळ्या परब्रह्माला पाहिले, डोक्यावर मुकुट, कानात मासोळीसारखी कुंडले आणि कमरेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला तो विठ्ठल, कान्होपात्राचे देहभान हरपले. ती विठ्ठलाच्या चरणी कोसळली आणि ढसा रडू लागली. कान्होपात्रा म्हणाली, देवा, आजवर मी स्वतःला आरशात बघत होते, पण आज स्वतःच अस्तित्व तुझ्या चरणी अर्पण करते. आता या कान्होपात्रावर फक्त तुझा आणि तुझाच अधिकार आहे. जगाने मला कितीही म्हटलं तरी चालेल, पण मी तुला सोडणार नाही आणि तू मला सोडू नकोस. तिने तिथेच मंदिराच्या आवारात राहून अभंग रचायला सुरुवात केली. तिचे अभंग ऐकून लोक मंत्रमुग्ध व्हायचे. तिच्या चेहऱ्यावर आता भौतिक सौंदर्यापेक्षा भक्तीचे तेज जास्त दिसत होते. कान्होपात्राच्या सौंदर्याची बातमी बिदरच्या सुलतानापर्यंत पोहोचली. त्यांच्या दरबारातील काही दुष्टांनी सांगितले, सुलतान सलामत, मंगळवेढ्याची कान्होपात्रा आता पंढरपुरात आहे. तिचं रूप म्हणजे अल्लाची किमिया आहे. ती तुमच्या जनानखान्यातच शोभेल. सुलतानाने तात्काळ आदेश दिला, सैनिकांनो, जा आणि त्या कान्होपात्राला घेऊन या. जर ती खुशीने आली
नाही तर तिला साखळदंडाने बांधून आणा. सैनिक पंढरपुरात पोहोचले. त्यांनी मंदिराला वेढा घातला. संपूर्ण पंढरपूर हादरले. वारकरी घाबरले. सैनिकांनी कान्होपात्राला निरोप दिला. मुली, सुलतानाचा हुकाम आहे. तुझा हा शृंगार आता राजवाड्यात होईल. चल आमच्या सोबत. कान्होपात्रा डगमगली नाही. तिने सैनिकांना विनंती केली, मला माझ्या विठ्ठलाचा शेवटचा निरोप घेऊ द्या. एकदा दर्शन घेतलं की मी तुमच्या सोबत चालायला तयार आहे. सैनिकांनी तिला वेळ दिला. कान्होपात्रा धावत गाभाऱ्यात गेली. तिने विठ्ठलाच्या मूर्तीला घट्ट मिठी मारली. बाहेर सैनिक वाट पाहत होते आणि आत एक भक्ताची शेवटची हाक ऐकू येत होती. तिने आपला प्रसिद्ध अभंग आळवला. नको देवराया अंत पाहू आता, प्राण हा तत्वचा जाऊ पाहे. पतित पावन नाम तुझे साचे, ब्रीद हे साचे पाळी आता. कान्होपात्रा म्हणाली होती, पांडुरंगा, ज्या शरीराला मी तुझं मंदिर मानलं त्या शरीराला सुलतानाचे हात लागू देऊ नकोस. माझं हे रूप तुझ्यासाठी शाप ठरतय. आता तूच मला तुझ्यात सामावून घे. या मातीची काया मातीत मिळून जाऊ दे, पण माझा अभिमान आणि तुझी भक्ती विटाळू देऊ नकोस. तिची आर्त हाक विठ्ठलाला ऐकू गेली. म्हणतात की विठ्ठलाच्या मूर्तीतून एक प्रचंड प्रकाश बाहेर पडला. कान्होपात्राचे प्राण त्या तेजात विलीन झाले. सैनिक जेव्हा आत आले तेव्हा त्यांना तिथे काय कोणीही दिसले नाही. फक्त कान्होपात्राची ओढणी विठ्ठलाच्या चरणापाशी पडली होती. जिथे कान्होपात्राने देह ठेवला तिथे काही वेगळं एक सरटीचे म्हणजे एक झाड उगवते. चेस्ट ट्री म्हणतात त्याला. सैनिकांनी संपूर्ण मंदिर शोधले पण कान्होपात्रा त्यांना सापडली नाही. ती कायमची विठ्ठलमय झाली होती. संत कान्होपात्रा यांची ही कथा आपल्याला सांगते की भक्ती ही शरीराची नसते तर ती आत्म्याची असते. ज्या रूपाचा जगाला मोह पडला त्या रूपाला कान्होपात्राने देवाच्या चरणी तुच्छ मानले. ही कथा सामाजिक विषमतेवर भक्तीचा विजय आहे. आजही पंढरपुराला जाणारा प्रत्येक वारकरी त्या तरटीच्या झाडाला दर्शन देतो आणि कान्होपात्राच्या अढळ श्रद्धेला नमन करतो. मित्रांनो, संत कान्होपात्रा यांची ही हृदयस्पर्शी भक्तिगाथा तुम्हाला कशी वाटली? सौंदर्याचा त्याग करून विठ्ठलाच्या चरणी लीन होणाऱ्या या महान संतांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विठ्ठल विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी नक्की लिहा. आजच नवनवीन आध्यात्मिक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत आवर्जून शेअर करा. धन्यवाद.